नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते. मी आज तुम्हाला दाखवणार आहे भरलेली ढोबळी मिरची. तर भांडं तापेपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते. गॅस चालू करते. साहित्य सांगते. एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा आहे कांदा खोबरे. ओलं खोबरं घ्या किंवा सुकं खोबरं घ्या. कांदा खोबरा आणि गरम मसाला म्हणजे गरम मसाला पावडर, आले लसूण आणि कोथिंबीर हे सगळं टाकून मी हे वाटून घेतलं. कांदा खोबरा मी भाजून मग वाटून घेतलं. आणि हे आहे जिरं, मोहरी, हळद, मीठ, लाल तिखट मसाला आणि ही आहे धणे आणि बडीशेप याची मी पावडर बनवून घेतले. आणि कढीपत्ता सुद्धा आहे. आणि आहे ढोबळी मिरच्या, ज्या मी त्याचा तो देठ असतो ना, देठाचा भाग तो मी असा कापून त्याचा आतलं सगळं मी काढून घेतलंय. आता मी याच्यामध्ये जो आपल्याला मसाला भरायचा आहे तो मी दाखवते तुम्हाला कसं करायचा. तो तेल टाकलंय. आता मी त्यात टाकते कढीपत्ता, मोहरी, जिरं, कांदा टाकते. टोमॅटो टाकते. चांगला गुलाबी असं भाजून घ्यायचं. टोमॅटो पण असं पूर्ण नरम झाला पाहिजे. ढोबळी मिरच्या जरी तुम्ही लहान लहान आणलात ना कोवळ्या तरी चालेल. मी मोठ्या घेतल्यात. तुम्हाला मोठ्या नको असेल तर लहान आणा, त्या पण टेस्टी असतात. आता मी टाकते हळद, कांदा असा चांगला गोल्डन व्हायला पाहिजे भाजून. आता टाकते मी तो वाटप जे मी बनवलं होतं खोबऱ्याचं ते टाकते. हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला याच्यात. वाटतानाच मी आले लसूण टाकलं होतं, त्यामुळे आपल्याला असं वेगळी आले लसणाची पेस्ट टाकायला नको. मी टाकते बडीशेप आणि धण्याची पूड जी मी बनवली होती. लाल
लाल तिखट मसाला. जास्त नका टाकू, थोडंच टाका, कारण ती मिरची आहे म्हणून ती तिखट असणारच. मीठ टाकते. हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय. गॅस बारीकच ठेवा, फास्ट करू नका, ते करपणार ते वाटप. हे चांगला फ्राय करून झाला आपला. आता मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर जरा जास्तच टाका, कारण त्याचा फ्लेवर चांगला येतो. आता गॅस बंद करते आणि हा मसाला मी एका डिशमध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते. थंड झाला मग आपण त्यामध्ये भरायचं. हे बघा, मसाला आता आपला थंड झाला आहे. आता मी दाखवते कसा भरायचा. याचा आपण जे होल पाडला आहे त्याला, त्यामध्ये असं भरायचा. जेवढा राहील तेवढा भरा, म्हणजे अशी पोकळ नाही राहिली पाहिजे मिरची. असा पूर्ण लावा आतमध्ये. पसरवायचा, म्हणजे कसं ते सगळ्या पूर्ण मिरचीला लागला पाहिजे मसाला शिजल्यावरती. ही जरा मी हे करताना फाटले ती, काय नाही, आपल्याला काय आतून असं लावून घ्यायचं आहे त्याला. हे बघा, आपल्या मिरच्या भरून तयार आहेत. आता मी फ्राय कसं करायचे दाखवते. गॅस चालू करते. भांड तापलंय आपलं. आता मी तेल टाकते. आता या अशा तेलामध्ये सोडून द्यायचं.
आडव्या टाका उभ्या टाका काय नाही, कारण आपल्याला सगळीकडूनच फ्राय करायचे आहेत. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे, म्हणजे मिरची कशी वाफेवरती पटकन शिजते. गॅस मीडियम ठेवायचा. आता तडतडणारा आवाज येतोय ना, जेव्हा तो तडतडणारा आवाज बंद होईल तेव्हा समजायचं की आपली एक साईड शिजून झाली आहे. तेव्हा मग झाकण खोलायचं आपल्याला. तोपर्यंत थांबूया आपण. आता बघूया आपण. त्याला दुसऱ्या साईडवरती टाकूया. झाकण ठेवूया परत. आता बघूया. याला अजून 2-3 मिनिटं ठेवावं लागेल. आपली शिमला मिर्च तयार आहे. मी गॅस बंद करते आणि डिशमध्ये काढून दाखवते. बघा, आपली शिमला मिरची, भरलेली शिमला मिर्च तयार आहे. धन्यवाद. तुम्ही आमची रेसिपीज पाहिलात. जर अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आमच्या इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हां, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा त्याच्या बाजूला तुम्हाला बेलचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.